शिवराय कधी मुहूर्त पाहत नव्हते हे राऊतांना कळायला हवं असं अनिल बोंडेंनी म्हटलेलं आहे। भारताचे पंतप्रधान वैज्ञानिकदृष्ट्या काम करतात असं बोंडेंचं म्हणणं आहे। तर पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यानं भाजप सेक्युलर झालं असं राऊतांनी म्हटलं होतं। मी त्यांचं कौतुक केलं असं राऊतांनी म्हटलंय। हा मुद्दा गंभीर मांडलेला आहे। आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे आणि भारताचे पंतप्रधान वैज्ञानिकदृष्ट्या काम करतात असं अनिल बोंडेंनी म्हटलंय। पदार्थाला कावळा आहे आणि त्याला श्राद्धाचा घास तो निश्चितपणे मिळणार आहे निवडणुकीचं चिन्ह झाल्यानंतर। संजय राऊताला हे कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कधी मुहूर्त पाहत नव्हते। गोली का जवाब गोले से देने वाले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे आणि त्याच्यामुळे भाद्रपद हिंदुत्व ह्याच्या पुढे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी काम करतात, म्हणून भाद्रपदातल्या कावळ्यांनी कावकाव जास्त करू नये। मी हा मुद्दा गंभीर मांडलेला आहे। आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेला आहे की अंधश्रद्धा पाळत नाही। अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली, याचं कौतुक केलं पाहिजे। त्यांना समजलं नाही, ते बिंडोकच आहेत ना, त्यांना कौतुकही समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्येही निवडणूक घेतली, याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे।